सरस्वती माते, हाच तो महर्षी अत्रींचा आश्रम. माते सरस्वती, माते लक्ष्मी, आपण हा आवाज ऐकला? हो, म्हणजे नारद मुनी म्हणाले त्यात तथ्य आहे. तर हा त्यांचाच आवाज आहे. माते, आम्हाला तर ती अनुसया मोठी चाणक्ष स्त्री वाटते. तिने आपल्या पतींना इथे कैद करून ठेवलं आहे. लक्ष्मी माते, जरा जपूनच बोलायला हवं तिच्याशी. सद्यस्थिती पाहता आम्हासही असे वाटते. काय पार्वती माते? आपण तसंच करूयात. हो माते पार्वती, आपण आपल्या दिव्य शक्तींचा वापर करून त्या अनुसयेला. नाही लक्ष्मी माते, आता जसं ठरलंय तसंच करणं उचित ठरेल. हो माते सरस्वती माते, आपण म्हणत आहात तेच बरोबर आहे. ठीक आहे. भूक लागली असेल ना? थांबा. हो, अनुसया, 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 अनुसया. प्रणाम मातांनो. तुला आमचा परिचय आहे? ज्यांनी विश्वाची निर्मिती केली त्यांच्या भार्यास कोण नाही ओळखणार. आपण आज चलावं. परिचय तर अगदी योग्य करून दिलास, परंतु आज आम्ही तिघी इथे अतिथी म्हणून आलो आहोत. काही मागितलं तर देशील का? अतिथी म्हणून आपण काही मागितले तर आम्हाला नकार देता येणार नाही. आमचीही तीच इच्छा आहे. देवी अनुसया, बोल. तुझा होकार ऐकायचा आम्हाला. आपणास जे काही हवं असेल ते अवश्य मागा, परंतु आमचं मातृत्व सोडून मागा. आमचा अंदाज खरा ठरला. चाणक्ष आहेस खरी, परंतु अनुसये, तू मूर्तिवंत पतिव्रता आहेस. पतिविरहाची पीडा जितकी तुला ज्ञात होऊ शकते तितकी इतर कुणालाच ज्ञात होऊ शकत नाही. जसे तुला तुझे पती प्रिय आहेत, तसे आम्हाला आमचे पती प्रिय नाहीत का? देवी अनुसया, आम्ही तुला विनंती करतो, यांना पूर्वस्थितीत आण. सरस्वती माते, हे आपणास शोभत नाही. आपण नाही तर आम्ही आपल्या समोर कर जोडायला हवे. देवींनो, असं करा, आपणच आपल्या पतींना प्रेमभराने इथून उचलून घेऊन जा. खरंच? हो. माते पार्वती, माते सरस्वती, परंतु यातील विष्णुदेव कोण, महेश देव कोण आणि ब्रह्मदेव कोण हे आपल्याला कसं कळणार? हो, तेच कळत नाहीये. यातला नेमका आपला पती कोण? परपुरुषाला कसा स्पर्श करणार? देवी अनुसया, आम्हाला आपल्या समोर नमवल्याचा तुला आनंद होत असेल ना? क्षमा असावी देवींनो, परंतु दुसऱ्याला कमी लेखून त्याचा आनंद घेणे व दुसऱ्यांच्या गुणांचा मत्सर वाटून आपल्या पतीला त्या व्यक्तीची परीक्षा घ्यायला पाठवणाऱ्यातले आम्ही नाही आहोत. देवी अनुसया, तू धन्य आहेस. तुझ्या पातिव्रत्याची परीक्षा घेणं हा आमचा अहंकार होता, आमची चूक होती. परंतु त्या चुकीची अशी शिक्षा नको. आमचे पती आम्हाला परत हवे आहेत. आता तूच आम्हाला सांग, आमच्या पतींना आम्ही कसं ओळखायचं?
सोपं आहे. ते कसं? ज्यांच्या उजव्या चरणकमलावर पद्म आहे ते ब्रह्मदेव. ज्यांच्या उजव्या चरणकमलावर चक्र आहे ते विष्णुदेव. व ज्यांच्या उजव्या चरणकमलावर त्रिशूळ आहे ते महादेव.